दुर्दैवी आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो असं या ठिकाणी पडळकर यांनी म्हटलेलं आहे। त्याआधी त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे। मात्र विधान भवनामध्ये ही हाणामारी झाली। आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते या ठिकाणी भिडले। पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले के अध्यक्ष और सभापति इनके पास मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ। महाराष्ट्र विधानसभा मंडल के इस प्रीमाइसेस में जो घटना हुई है इसका अति दुख मुझे है। ये दुर्दैवी घटना है। मैं महाराष्ट्र के विधानसभा के अध्यक्ष इनकी मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ, माफी मांगता हूँ। हमारे जो लीडर है इनके साथ मैं बात करके सविस्तर आवाड बोलता मारण्याचा कट होता। चप्पल माझी या संदर्भात मी दिलगिरी व्यक्त करतो असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे। विधान भवनामध्ये पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते या ठिकाणी भिडले। पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेनं आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना या ठिकाणी मारहाण केली। त्यानंतर आता नुकतीच पडळकर यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर विधान भवनाच्या परिसरात अशी घटना घडणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं। घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त करतो असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे। तर विधान भवनातच आमदार सुरक्षित नसतील तर त्या आमदारकीचा फायदा काय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं।